मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतलाय। शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे टीडीआरएफ पथकातील जवान विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी जीवाची बाजी लावून बचाव कार्य केलं होतं। मात्र इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा जीव महामार्गावरच्या खड्ड्यामुळे गेला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जातोय। आज आमच्या गावातील विकास लहू गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। भिवंडीचे महापौर नारायण चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत। नारायण चौधरीजी नमस्कार। एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतलेला आहे आणि यामध्ये टीडीआरएफच्या जवानाचा मृत्यू झालाय। हे खड्डे बुजवण्यासाठी आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आता तरी काही पावलं उचलली जाणार आहेत? मॅडम, आपल्या आज महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूपच वाढलं आणि त्याच्यामुळे सगळीचकडे खड्डे झालेलेच आहेत। पण शासनाकडनं खड्डे बुजवायचं काम चालूच आहे। ही जी दुर्घटना घडली अतिशय खराब दुर्घटना घडलेली आहे, निंदनीय आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। ठीक आहे नारायण चौधरीजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर पावसाचं प्रमाण जास्त झालंय महाराष्ट्रात आणि त्यामुळे रस्त्यांवरती खड्डे पडल्याचं नारायण चौधरी जे भिवंडीचे महापौर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सपाचे आमदार रईस शेख सध्या आपल्यासोबत आहेत। रईस शेखजी नमस्कार। एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। भिवंडीचे महापौर असे म्हणतात की पावसाचं प्रमाण जास्त झालं महाराष्ट्रात आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेत, पण खड्डे बुजवण्यासाठी नेमकं काय करणार याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये। बघा, पहिले तर ही खूप दुःखद घटना आहे आणि मला असं वाटतंय याची जबाबदारी जी आहे हे प्रशासनाने आणि सरकारने गेली पाहिजे। मी आता 15 मिनिट पूर्वीच मी कलेक्टरांशी बोलत होतो की एक महिलाची मृत्यू झाली, आता आपला एक जवान गेला आणि मी कलेक्टरांना, आयुक्तांना सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही रस्त्यांवर उतरा। SIR मुळे खूप इंजिनियर्स म्हणजे SIRच्या कामामध्ये आहेत, तर मी कलेक्टरांना सांगितलंय की त्यांना रिलीव्ह करा। जीव वाचवणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे। मी स्वतः आता महानगरपालिकेत चाललोय। फक्त भिवंडी महानगरपालिकाच नाही, ग्रामीण, PWD हे सर्व एजन्सींना आता रस्त्यावर उतरून काम करावं लागेल, कारण आपली नियोजन फेल झालेली आहे। हे सरकारने मान्य करावी आणि याला एक डिझास्टर समजून रस्त्यावर उतरून हे सर्व एजन्सींनी खड्डे बुजवले पाहिजे, ही माझं मत आहे। त्यासाठी मी प्रयत्नशील आहे। आता मी सर्वांशी फोनवर पण बोलतोय, प्रत्यक्ष भेटी पण करतोय आणि मी आता इलेक्शन कमिशनला सांगणार आहे की इंजिनियरांना SIRची ड्युटीतून मुक्त करा। आता हे एक डिझास्टर सारखी सिच्युएशन झालेली आहे ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये। पण मुद्दा असा आहे रईस शेखजी की जोपर्यंत एखादा जीव जात नाही तोपर्यंत या खड्ड्यांबद्दल किंवा या खड्ड्यांकडे बघून ते बुजवण्याची इच्छा कशी कोणाची होत नाही? जीव जाण्याची वाट का पाहिली जाते प्रत्येक वेळी? या संदर्भात काही कारवाई केली जाणार आहे? या संदर्भात तुम्ही काही बोलणार आहात? सरकारची त्याचा वचकच राहिलेला नाही। दिशा मीटिंग असो किंवा DPDC असो किंवा असेंब्ली असो, तुम्ही तुमचे जेवढे मंत्रालय आणि असेंब्ली कव्हर करणारे जेवढे जर्नलिस्ट असतील ते गवाही देतील की किती वेळा आम्ही हे विषय उचलतो, मागणी करतो, धरणे करतो। पर मला असं वाटतंय की कुठे ना कुठे सरकारला असं वाटतंय की डेव्हलपमेंटच्या विषयावर इलेक्शन होत नाही, आता भावनिक मुद्द्यांवर होतंय, म्हणून सरकारचं लक्ष नाहीये। मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न करणार आहे की आता ही
डिझास्टर म्हणून आपण काम करून हे खड्डे बुजवण्याचं काम आपण करू. आणि दुःखद आहे, सिच्युएशनच दुःखद आहे. ठीक आहे रईस शेखजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. आणि आपले प्रतिनिधी अनिल वर्मा सध्या आपल्यासोबत आहेत. अनिल, एका महिलेचा आधी मृत्यू झाला आणि आता TDRFच्या जवानाचा मृत्यू झालाय. आणखी किती बळी जाण्याचा वाट हे प्रशासन बघणार आहे आणि मग रस्ते दुरुस्त होणार आहेत? नक्कीच आपण काल बघितलं की एक महिला ठाण्यावरून भिवंडीकडे जेव्हा येत होती त्यावेळेस त्यांची दुचाकी जी आहे ती खड्ड्यामध्ये आदळली आणि त्यानंतर पती जो आहे तो दुसऱ्या बाजूला आणि पत्नी रस्त्याच्या कडेला कोसळली. त्यामुळे मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांना चिरडला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती. अखेर मागच्या वर्षी देखील आपण बघितलं की अनेक जणांचा बळी गेलेला होता आणि तेव्हा देखील प्रशासनाचे काही डोळे उघडले नाही, ते धडे देखील घेता येत नाहीये. मात्र आज पुन्हा एका जवानाचा या ठिकाणी खड्ड्याने बळी घेतलेला आहे. 2 जणांचा बळी आतापर्यंत गेलेला आहे. मात्र असं असताना देखील प्रशासन मात्र नुसता थातूर मातूर या ठिकाणी खड्डे बुजवण्याची कारवाई करणार आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे तेच या ठिकाणी पाहायला मिळते. आपण मुंबई नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी बघितले की नुसतं खडी जी आहे ती फक्त टाकली जात आहे आणि त्यानंतर मुरुम असं केलं जाते, परंतु त्याला मास्टिक काही केलं जात नाहीये. त्यामुळे एकंदरीत हे खड्डे पाऊस पडल्यानंतर पुन्हा तसेच खड्डे होणार आहेत आणि त्यामुळे खड्डे मात्र त्याचं पर्यायी व्यवस्था या ठिकाणी महापालिका असेल किंवा येथील प्रशासन असेल त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे खड्ड्यांची परिस्थिती मात्र तसेच असल्यामुळे या ठिकाणी ही समस्या काही दूर होत नाहीये. अनिल, असं आहे की भिवंडीचे जे महापौर आहेत त्यांनी असा दावा केला आपल्याशी बोलताना की महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप जास्त झाला आणि त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली. म्हणजे पावसाळा सुरू होऊन अवघे दोन महिने झालेले आहेत आणि त्याच्यात जर रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असेल तर किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम, किती निकृष्ट दर्जाचा संपूर्ण माल या प्रक्रियेमध्ये वापरला गेला हे देखील उघड होत आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर भिवंडी शहरातील जे आंतरिक रस्ते असतील किंवा मुख्य रस्ते असतील हे सर्व या ठिकाणी अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. महापौर जरी म्हणत असतील की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे या ठिकाणी हे होते, परंतु जे रस्ते तुम्ही बनवता, जे रस्ते तुम्ही दुरुस्त करता ते देखील अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये पावसामध्ये वाहून जात आहे. याचा अर्थ किती निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं जात आहे. नुसतं थातूर मातूर मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी रस्त्यांवरती केलं जात आहे आणि बिलं काढली जात आहेत. म्हणून नागरिकांचा या ठिकाणी सातत्याने रोष असतो की नक्की रस्ते तुम्ही बुजवता की तुम्ही या ठिकाणी बनवता, काय करता, नक्की पैसे जातात तरी कुठे, कोण याच्यामध्ये भ्रष्टाचार करतो, या सर्वांवरती कारवाईची मागणी या ठिकाणी सातत्याने नागरिक जे आहे ते करत असतात. परंतु कोणताही फरक या ठिकाणी प्रशासनावर पडताना दिसत नाही. बरोबर आहे. जे रस्ते दिसत आहेत त्या रस्त्यांवरचे खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळे अडकून पडून अनेकांचा जीव गेलेला आहे. नाशिकमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला खड्ड्यांमुळे आणि आता भिवंडीमध्ये 2घांचा मृत्यू झालेला आहे. कसली वाट पाहत आहे प्रशासन? नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहे की आणखी जीव जाण्याची वाट पाहत आहे? तातडीनं कारवाई का केली जात नाहीये? हॅलो अनिल, आवाज पोहोचतोय माझा? हा, पोहोचतोय. मुद्दा हा आहे की आतापर्यंत अनेकांचे खड्ड्यांमुळे बळी गेलेत. नाशिकमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. आता भिवंडीमध्ये 2घांचे बळी गेलेले आहेत या खड्ड्यांमुळे. हे खड्डे प्रशासनाला दिसतच नाहीयेत का? त्यावर काहीतरी उपाययोजना करणं अजूनपर्यंत गरजेचं का वाटत नाहीये प्रशासनाला? प्रशासकीय पातळीवर, महानगरपालिकेच्या पातळीवर या खड्ड्यांबाबत नेमका काय विचार सध्या सुरू आहे? नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं की हाच रस्ता आहे, याच रस्त्याचा वापर अधिकारी करतात, याच रस्त्याचा वापर येथील नागरिक करतात, भिवंडीकर करतात, नाशिककर करत असतात, परंतु सर्वांना हे रस्ते दिसतंय, परंतु रस्त्यावरील खड्डेही दिसत आहेत, परंतु हे खड्डे बुजवण्याची मात्र त्यांच्यामध्ये ती माणुसकी नाहीये. कारण अनेक वेळा आपण बघतोय की ज्या वेळेस अपघात घडतो त्यावेळेस ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी थातूर मातूर मलमपट्टी करण्यात येणार आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती. बरोबर आहे अनिल. त्यामुळे आता जे तुम्ही म्हणताय की जी वरवरची मलमपट्टी आहे तेवढं करून भागणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या रस्त्यांवरती खड्डे आहेत ते सगळे खड्डे बुजवले गेले पाहिजेत आणि पुन्हा ते खड्डे पडणार नाहीत, यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली गेली पाहिजे. अनिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.